नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यरात्रीच्या संदेशानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण समाप्त केलंय. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांचं उपोषण समाप्त. केंद्रीय मंत्री श्री JP नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंह आणि लेह लडाखच्या अपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत 26 दिवसानंतर मी माझं उपोषण अखेर सोडलं आहे. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये याबद्दल मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. सोनम वांगचुक यांची ट्विट करून माहिती. सोनम सरांनी 26 दिवसानंतर आपलं उपोषण संपवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर मंतर येथील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील. अभिजित दिपके यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींचे व्हिडिओ करत पेपरफुटीवर कारवाई करण्याचे आश्वासन. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटीच्या घटनांविरुद्ध अधिक कठोर कारवाईबाबत निर्णय घेतले जातील. नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध म्हणून यवतमाळमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने यवतमाळच्या दारवा रोडवरील दरडा नाका परिसरात चक्काजाम आंदोलन. काही काळ वाहतूक ठप्प. आपण स्वतःला विश्वगुरू म्हणून घेतोय, पण आपल्या शिष्य विद्यार्थ्यांशी साधा संपर्क देखील करत नाहीत. विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य त्यागून टाकायचं कारण काही लोकांची सत्ता वाचली पाहिजे. रत्ना पाठक यांचं वक्तव्य. बुलढाण्यात 3 दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी. सोयाबीन आणि तूर पिकाला पावसाचा फायदा. बीडमध्ये सामाजिक संघटना आक्रमक. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणवणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण. जंतर मंतरवर आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्ज विरोधात महाराष्ट्र बंदची हाक. कोल्हापूर जिल्ह्यात बंद पाळण्यासाठी केलं आवाहन. तरुणांचा नरेंद्र मोदी आणि शरद पवार भेटीवर आक्षेप. अभिनेत्री राखी सावंतचा भाजप विरोधात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढाकार. मला नरेंद्र मोदींना विचारायचं आहे, आमच्या विद्यार्थ्यांवर असा लाठीचार्ज का झाला ते पाहून माझं मन तुटलं. राखी सावंत यांचं वक्तव्य. जळगावात प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या पिंपराळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या रथोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. रथोत्सवामध्ये 500 किलो पंजिरीच्या प्रसादाचे भाविकांना वाटप होणार. उल्हासनगरमध्ये गुटखा माफियांवर ACP टीमची धडक कारवाई. इर्टिगा कारसह लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त. एकाला अटक, पुढील तपास सुरू. अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 42.80 लाखांचे 214 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. एका आरोपीला अटक. रायगडच्या कशेडी बोगद्याजवळ 15 मेट्रिक टन अमोनिया कंटेनर पलटी. वाहतूक सुरळीत सुरू. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. जेव्हा देशाचे विद्यार्थी आपले भविष्य, अधिकार आणि आपल्या स्वप्नांसाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांना आदर नाही. भय आणि हिंसाचाराचा सामना त्यांना करावा लागतो. विनेश फोगाट यांची ट्विट करून सरकारवर टीका. ओला उबर सारख्या ॲप सेवांना सहकार क्षेत्रातून पर्याय म्हणून भारत टॅक्सी सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित. लोणावळा कर्जत घाट विभागातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या 3ऱ्या मार्गिकेची पुनर्बांधणी युद्धपातळीवर सुरू. कंत्राटी यंत्रणांचे 24 तास काम सुरू. MBBS पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असलेली 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवा रद्द करण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांचा दंड वाचणार. आज राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. भारतासह महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार. हवामान विभागाची माहिती. मावळ तालुक्यात खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेला वेग. भात, सोयाबीन आणि भुईमूग पिकासाठी विमा भरण्याचे काम सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.